काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर असल्यानं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं। मात्र आपण वैयक्तिक कारणानं गैरहजर होतो असं त्यांनी स्पष्ट केलंय। 1 तारखेच्या मतचोरी आंदोलनात आपण पूर्ण ताकदीनं मैदानात उतरणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। ते बुलढाणा इथं बोलत होते। मतचोरी विरोधात उद्धव ठाकरेंकडून मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वाच्या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबईच्या प्रदेशाध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड गैरहजर असल्यानं विविध चर्चांना उधाण आलं होतं। त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट करत घरगुती कामानिमित्त बैठकीला हजर राहू शकलो नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय। 1 नोव्हेंबरला होणाऱ्या मतचोरी विरोधातील आंदोलनात सर्वच विरोधी पक्ष संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असल्याचं देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं। मतचोरीचा मुद्दा गावोगावात घेऊन जाणार असून सोबतच बच्चू कडू यांच्या आंदोलनासोबत शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफी मिळवूनच देऊ अशी भूमिकाही त्यांनी मांडली। सर्वपक्षीय बैठक जी होती ती 1 तारखेला जो सर्व पक्षांनी मिळून सत्ताधारी विरोधकांनी मिळून निवडणूक आयोगाच्या गलथान कारभाराच्या अनुषंगाने आणि मतचोरीच्या अनुषंगाने जो मोर्चा काढण्यात येते त्याच्या संदर्भात नियोजनाकरता ही बैठक होती आणि या मोर्चाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे आणि या मोर्चामध्ये काँग्रेस पक्ष देखील सहभागी होणार आहे आणि या सर्व प्रक्रियेमध्ये कुठे एक पदाधिकारी हजर असणं न असणं हा मुद्दा विशेष महत्त्वाचा नाही। आम्ही पक्ष म्हणून त्यामध्ये आमचा पूर्ण पाठिंबा आहे। मी आज पूर्वनियोजित अत्यंत महत्त्वाच्या कौटुंबिक काही जबाबदाऱ्या आणि काही कामाकरता माझ्या बघत आता पण घरी बुलढाणा मुक्कामी या ठिकाणी असल्यामुळे मी शरीराने त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही। मात्र प्रदेशाध्यक्ष या नात्यानं या मोर्चाला पाठिंब्याची भूमिका मी फार पूर्वीच मी घेतलेली आहे। तर ये सरकार हमसे डरती है, इसलिए कभी सीडी को, कभी ईडी को, तो कभी कोर्ट को आगे करती है असा घणाघाती आरोपही प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केलाय। पाहूयात ते काय म्हणाले। ये सरकार हमसे डरती है, कभी सीडी को, कभी ईडी को, कभी पुलिस को आणि आता असंही म्हणावं लागेल कभी कोर्ट को आगे करती है। त्यामुळे लोकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे। कोर्टाला मिसब्रीफ करण्याचं काम हे सरकार का करत आहे? आता कुठेतरी त्यांना नैतिकताही सरकारमध्ये उरलेली नाही। लोकांपुढे जाऊन उत्तर देण्याची, आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याची किंवा स्वतः दिलेले आश्वासनं पूर्ण करण्याच्या अनुषंगाने त्यांची हिंमत नसल्यामुळे आता सर्वदूर मिसब्रीफिंगचं काम हे सरकार करत आहे आणि त्या अनुषंगाने असे जे झालेले निर्णय हे दुर्दैवी आहे। आपल्या देशात लोकशाही ही दीर्घकाळ नांदावी याकरता सत्याचा आग्रह करण्याकरता एक स्पेस असली पाहिजे आणि ती स्पेस जर कमी जर होत गेली तर एक दिवस उद्रेक होईल आणि भारतीय जनता पक्ष हे जाणतेपणाने आपल्या देशाला अराजकतेच्या खाईत नेत आहे। त्यांनी कृपया हा खेळ थांबवावा आणि ताबडतोबीने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करावी ही काँग्रेस पक्षाची असणारी आमची या संदर्भातली भूमिका आहे।